नमस्कार, मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष। आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की RTO विभागात, परिवहन विभागात फार मोठे बदल झालेले आहेत आणि वाहतूक विभागाचे सुद्धा मोठ्या पद्धतीनं दंड हे वाढलेले आहेत। शिवाय स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदा लागू झालेला आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं ही 15 वर्षाच्या नंतर, म्हणजे 15 वर्ष पूर्ण होतात, ही वाहनं भंगार होणार आहेत आणि तुम्हाला मग नवीन वाहनं ही घ्यावी लागतील। त्याच्यासाठी भविष्यात काय शासनाच्या सूट मिळतील किंवा काय, तो पुढचा प्रश्न आहे। पण आता हा कायदा शासनाच्या वतीनं बेदरकारपणे सुद्धा लागू करू शकतील। आता मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांचं मूळ नोंदणी दिनांकापासून पूर्ण होतात 16 वर्ष पूर्ण होतात रिक्षासुद्धा इथं भंगार ह्या केल्या जातात। परंतु ह्या रिक्षासुद्धा आता राज्यातील 15 वर्षाच्या ह्या भंगार होतील आणि स्कूल व्हॅनचे जे परवाने आहेत, स्कूल बस जे आपण म्हणतो, त्या 15 वर्षात पूर्ण होतात, त्यांचे परवाने हे कॅन्सल होतात। म्हणजे आता हेच लोकांना माहिती नाही, मग ते RTO अधिकारी, वाहतूक अधिकारी ही वाहनं पकडतात आणि मग ही वाहनं जप्त करतात, मोठमोठा दंड होतो। शिवाय 2 व्हीलर चालकांना हेही लक्षात ठेवायचं आहे की आपल्या 2 व्हीलरचं वाहनाचं आयुष्य हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्षानंतर तुम्ही जर रिटेस्ट केलं तर पुन्हा तुम्हाला 5 वर्ष हे त्या वाहनाचं आयुष्यमान हे वाढू शकतं। हे प्रत्येकानं लक्षात घ्या। आणि दंड एवढे झालेले आहेत की दंड हे मोठ्या पद्धतीनं ऑनलाईनला जोडलेले आहेत। तुमचा जर एक फोटो हवालदारानं काढला तर 10,000, 12,000, 15,000पर्यंत फाईन येतो। त्याच्यामुळे प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर हे प्रत्येकानं अपडेट ठेवा। आणि आता जुनी गाडी घेणाऱ्या सर्व जनतेनं हे लक्षात ठेवायचं आहे की आता कचऱ्याच्या माफक, कचऱ्याच्या दरात ह्या जुन्या गाड्यासुद्धा आता ह्या दिल्या जात आहेत। तर आयुष्यमानाचं त्याची नोंदणी कधीची आहे हे प्रत्येकानं पहा आणि मगच जुनी गाडी ही वाहन खरेदी करा। अन्यथा सर्वसामान्य लोकांचे पैसे हे त्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये तुमचं वाहनच जर तुमचं 1-2 वर्ष चालणार असेल आणि तुम्ही ते व्यापारी लोक फसवून मग हे वाहनं विकत असतात आणि सर्वसामान्यांचा पैसा, कष्टाची कमाई ही हडप होत असते। हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे। तर जुनी वाहनं खरेदी करताना सुद्धा प्रत्येकानं काळजी घ्या। रिक्षा टॅक्सी चालकाने सुद्धा आपले लायसन, वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवा। तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला हवालदार पकडत नाहीत, काही करत नाहीत। कॅमेऱ्यात तुमचा एक वेळ कॅमेऱ्यात फोटो निघाला की जवळजवळ 8-10 हजार रुपये फाईन येतो। हेही मात्र लक्षात ठेवा। प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवा। स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे, आयुष्यमान झालेला आहे। त्याच्यामुळं ही वाहनं भंगारात काढायचंसुद्धा आता प्रणाली चालू झालेलीच आहे म्हणा, आपणाला ते लक्षात येत नाही। मग आता हे सगळी कामं, RTOची कामंसुद्धा ऑनलाईननं होत असतात आणि तुम्हाला घरबसल्यासुद्धा ही कामं होत असतात। त्याच्यामुळं प्रत्येकानं जबाबदारीनं आपापलं काम करावं। आणि आत्तापर्यंत हा दुर्लक्षित विषय होता, कोण बोलणारं नव्हतं की RTO अधिकारी पैसे खाण्यासाठी उलटं काही सांगतात आणि तिथं सांगणारी बी मंडळी असतात ना की असंच करायचं आहे, तसं। प्रत्यक्ष तुम्हाला जर कुठली कामात अडचण असेल, कुठला कायदा कळाला नसेल, तुमच्या वाहनाचं काम करताना स्वतः काम करा। जर तुम्हाला कुठलं काही आता डायरेक्ट अधिकाऱ्याला भेटा, त्याच्याशी चर्चा करा, नेमकं काय आहे ते तुम्हाला हे कळू शकेल। हेही मात्र प्रत्येकानं जबाबदारीनं आपापलं काम करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।